ऐशियाचा संगती नारायण ओलावा वचना जयाची. कसे ज्याच्या वचनाला वळवाय किंबहुना ज्याचं चाले बोलिले वचन ज्यांचा शब्द टाकल्यावर फेल जात नाही त्यांनी कसा बी टाकू द्या. चुकीचा टाकला उगवावा का? बोलणं कळायले का नाही? ओलावा वचना जयाची. त्यांच्या तोंडातून चुकीचा शब्द पडला. बोला, चुकीचं पडल्यावर चुकीचा शब्द निघाल्यावर तुमचं चुकलंय म्हणाव का नाही म्हणाव? त्यांच्या हाती घालो त्रिलोक्याचा घात. त्यांच्या हाती घडो त्रैलोक्याचा घात आणि केली ऐसी मात बोलू नये. ज्ञानोबरायांची ओवी सांगतो. ज्ञानोबराय म्हणतात तया करणी या आत घडो का त्रैलोक्याचा घात परित्येने केली हे मात बोलू नये. म्हणजे याचा अर्थ असा काय, त्यांनी काही करू द्या, चुकीचा जरी शब्द त्यांच्या तोंडातून आला तरी चुकीची पेरणी जरी झाली तरी चुकीचं म्हणल्या जात नाही. तोंडाला किंमत आहे. ओलावा वचना जयाची. त्यांच्या तोंडातच ताकद असली. अहो पोरगी पाया पडाय आली कोण? पण बऱ्याच पुरी तर पोराचा ड्रेस घालून फिरायल्यात. काय होतंय बाई? फिट पॅन्ट शर्ट असलं पोरगी का पोरगच कळत नाही. एक नूर आदमी 10 नूर कपडा. कुणाला माहिती पोरगी का पोरगे? दिंडी चाललेली आणि दिंडीच्या घटमटीत दिंडीमध्ये स्वर सांभाळायचा, ताल सांभाळायचा, चाल सांभाळायची, तिचा उत्तरार्ध पुन्हा पूर्वार्ध, ध्रुवपद, चरण, भजन, टाळवाजीत चालायचे, पुन्हा बॅलन्स आउट होता कामा नये, पुढच्यावर आदळू नये, असं सर्व सांभाळून काम. तसल्या दाटी मिठीत एक पोरगी गडबडीत आली पण ड्रेस पोराचा पाया पडली. ज्ञानोबरांनी कशाला लक्ष दिले? कपड्यावर जाऊन ज्ञानोबरांनी आशीर्वाद दिला, चिरंजीवी भव. काय म्हणलंय? चिरंजीवी भव. आता होती चिरंजीविनी. होती कोण? चिरंजीविनी. चिरंजीवी शब्द पुल्लिंगवाची आहे आणि चिरंजीविनी स्त्रीलिंगवाची. चिरंजीवी भव म्हणल्याबरोबर ती कुलवान शिलवान मुलगी तिनं हात जोडले सांगितलं, महात्मन आमच्या नशिबानं आमचं काही घडू द्या पण आमच्यामुळं तुमच्या वाणीला ग्लानी नको. म्हणले काय झालंय? तुम्ही मला चिरंजीवी भव म्हणलोय मी चिरंजीविनी. ज्ञानोबा म्हणले आता चालता चालता नाश्त्यालाच कुटाणा. काय ओलावा वचना जयाची यासाठी चाललंय. ज्ञानोबा थोडे थांबले. ज्ञानोबा म्हणले हे बघ मी तर बोलून गेलो. आमच्या जबानीला सेशन नाही, हाय नाही, सुप्रीम नाही. कोणतंच कोर्ट आमच्या जबानीला अपील करून घेत नाही. तुका म्हणी खरी झाली एका बोली. मी बोललो ना बोललो, तूच जाऊन चेक करून ये. स्त्रीचा तो केला मात्र देह पाल केला. स्त्रीचा तो केला पुरुष उभा.
अब काय लागते महाराज? जबानीतून गेलं, तू चेक करून म्हणलं महाराज मॉडेल बदललं पण शब्द बदलला नाही. ओलावा वचना जयाची असं कित्येक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील महाराज. कित्येक उदाहरणं येतात. काय प्रसिद्ध उदाहरणे नाही. भगवान बाबा नाव ऐकून आहेत का? ते बीड जवळ एक नागापूर नावाचं गाव आहे. हमेशा तिथं त्यांना घेऊन यायचे. मग त्यांचा नियम होता, पूर्वी भंडारा असायचा महाराज, सप्ते नाही. मग ते भंडारा 1 दिवसाचा 10-20 खेडे जमायचे. बाबाला बाजावर बसवायचं, एक एकूण महिलांनी एक एकूण पुरुष पाणी घालायचं बाबावर. सकाळी जेवढं जास्त पाणी घातले जाईल श्रद्धा तेवढा पाऊस काळ चांगला व्हायचा भावना. मग ती स्नान झालं की एका घरी माळी समाजाचं घर होतं महाराज. ती इंतिजाम करायची. बाबा त्यांच्या घरी पूजा पाठ आणि थोडा नाश्ता करून मग भंडाऱ्याचं म्हणजे काल्याच कीर्तन असायचं. तर ती काय दुर्दैवानं बाबा यायची त्याच रात्रीला पहाटे 3 वाजता त्यांचं 19 वर्ष वयाचं पोरग मेंदूत ताप जाऊन शॉर्ट झालं. मग डॉक्टरनं सांगितलं मेंदू डेड झालाय. आता जगात कोणतीच यंत्रणा याला कामयाबी, याला उचला घेऊन जाणे याचा विधी करा. अहो ती 3 वाजता घरी आणल्यावर रडावं का नाही इतकं भाविक घर होतं. दोघं पती पत्नी. ते म्हणले बघ आता जर रडलो साऱ्या कार्यक्रमाचा विध्वंस होईल आणि बाबा आपल्या घरी येणार नाहीत. मग ही मरायची ती मेलय, पुन्हा विधी करू. किती काळीज आहे त्यांचं, काय भावना महाराज. अहो झाकून ठेवलं ती मड आणि कुलूप लावलं त्या खोलीला. ठरल्याप्रमाणे बाबा आले, पूजापाठ झाला, जेवायला ताट वाढले आणि गपदिशी बाबाच्या लक्षात आलं, अरे आमचा सुदाम कुठे गेलाय? सुदाम कुठं गेलाय म्हणल्यावर महाराज आईला आवरलं नाही. तोल सुटला आणि हुंदका आला. आईचा तोल गेल्यावर बाप बी शेवटी बाप बी ना. पोटचं लेकरू जाणं म्हणजे त्याला बी आवरलं नाही. दोघं बी एकदाच रडायला चालू झाली. म्हणले काय काय बाबा तुमचा सुदाम गेला कुठं? अरे म्हणले मला न सांगता मला न भेटता कसा गेलाय? कधी? म्हणले रात्री झालंय. खरंच सांगायचं बाबा तुम्ही आमच्या घरी येणार नाहीत म्हणून आम्ही त्याला झाकून ठेवलंय. कुठे? उघडा कुलूप उघड. गेला नसल, झोपला असल. मधल्या खोलीत बाबा गेले. ए पोरा येडायच का? आम्ही बाहेर नाश्ता वाट बघायलो मध्ये येऊन झोपलाच होय. त्याच दिवशी पोरग उठलं बाबाच्या पाया पडलं. मेले माणूस जितका उठले वेळ काळा ते ग्रासिला, वेळ काळा ते ग्रासिला, वेळ काळा ते ग्रासिला. मेले माणूस जितका उठले वेळ काळा ते ग्रासिला. कैसा वासुदेव बोलतो बाळा पोटी मायरी घेल, मेले माणूस जिथं उठवेल, वेळ काळा ते ग्राशील. याचा अर्थ त्यांच्या जबानीला एवढी मोठी वलवा, एवढी ताकद आहे
उठ म्हणल्याबरोबर तो पोरग उठून दर्शन गेलं. ते सुदाम नावाचं पोरग त्या नागापूर नावच्या गावचं 15 वर्ष लगातार सरपंच राहिलं आणि वयाच्या 78व्या वर्षी गेलं महाराज. साधूची जबान जगाचा मालक, त्याच्यातली पावर कमी होऊ देत नाही. वचनाशी उणे येऊन येते. काय मुद्दा एकच, ओलावा वचनाचयाचिया ऐशियाचा संग देना राहिला. ओलावा वचना जयाचिया. कारण त्यांचं जे एकंदरीत आधुनिक शब्दात म्हणजे जी नेचर आहे, जी पद्धत आहे, काय, कारण त्यांनी मुळातच काय खाल्लंय? उत्तम सेवन शीतळ कंठासी. जे ते खातात किंबहुना ते जे सेवन करतात त्याचं विशेषण काय? उत्तम. संत महात्मे जे सेवन करतात, कशाचं सेवन आहे? उत्तम. विशेषण लावतात. उत्तम शब्दाचा अर्थ काय? उत्तम शब्दाचा अर्थ, ज्याचं नाव उत्तम आहे त्याला बी माहित नाही काय अर्थ आहे. व्याकरण शास्त्रामध्ये उत्तम शब्दाचा अर्थ करताना पंचमी तत्पुरुषात त्याचा विग्रह केला. काय? अगदी सावकाश सायकलीवर कळायसारखं. उद्गतम तमम यस्मात् तदोत्तमम इति नाम उत्तम. पुन्हा एकदा डबल आहे का? काय? उद्गतम तमम यस्मात् तदोत्तमम इति नाम उत्तम. उद उत्कर्षेन, गतम नाम जाणे, तम नाम अंधकार, आणि यस्मात म्हणजे ज्याच्यातून, उन्हून पंचमी विडा. ज्याच्यातून जलद गतीनं अज्ञान अंधकार सर्व थैव निघून गेलाय, त्याचं नाव उत्तम. काय? ज्याच्यातून अज्ञान अंधकार सर्व थैव निघून गेलाय, त्याचं नाव उत्तम. आणि म्हणून उत्तम सेवन
शीतळ कंठासी, कारण शिव हळहळे तापला, तो या नामे शीतळ झाला. ही ताकद आहे. आणि जगात सर्वात उत्तम काय? जगामध्ये जेवढं उत्तम उत्तम म्हणून गाजले, सर्वात उत्तम काय? उत्तमा उत्तमा वाचे बोला पुरुषोत्तमा, वाचे बोला पुरुषोत्तमा, वाचे बोला पुरुषोत्तमा, उत्तमा उत्तमा. उत्तमा उत्तम अनुवाचे बोला पुरुषोत्तम. देवाचं नाव हे उत्तम आहे. हा नाम कसं आहे? महाराज, जगामधले जेवढे उत्तम म्हणून गाजले त्याच्यात नंबर 1 नाम आहे. उत्तमा उत्तम, उत्तमात उत्तम काय? पुरुषोत्तम. म्हणून उत्तम सेवन शीतळ कंठासी, पुष्टकांती तैसी दिशेवरी. उत्तम सेवन ज्यांनी केले तशी कांती दिसते. उत्तम सेवन शीतळ कंठासी, पुष्टकांती, मोकळा पोबारा. काही माणसं काय आहे, मांद वाढणं म्हणजे तब्येत म्हणतात. काय बोलू का एक वाक्य संस्कृत मधलं? मूर्खस्य गात्रानी वर्धन्ति किंतु ज्ञानम न वर्धन्ते. मूर्खाचे अवयव वाढतात पण ज्ञान वाढत नसतं. म्हणून पुष्टकांती तैसी दिशेवरी, बाह्य शरीरावर त्याच्या चेहऱ्याचं तप उमटून दिसलं पाहिजे. त्या तपश्चर्या चेहऱ्यावर अशी उमटली पाहिजे. काय? पुष्टकांती तैसी दिशेवरी. आणि मुळात बीज कशाचे? अमृताचं फळ आहे. कशाचं आहे? अमृत. आणि मग कसं असतंय, याला जगामध्ये आता टक्केवारीनं जाईल तिथं बेसळ झाले. आता बेसळ व्हायचं काही राहिले का कुठं? सर्व फळात फळाचा राजा. अरे शाळेत झालं नाही का पूर्व तुम्हाला? फळाचा राजा आंबा. आणि कलम कोण आहे? मावस भाऊ का त्याचा? म्हणजे आंब्यासारख्या फळात सुद्धा बेसळ झाली का नाही? बोला. आंब्याच्या जातीत कलम का आहे? भेसळ आहे. सर्व धान्यात श्रेष्ठ धान्य ज्वारी. शाबास महाराज. गहू ताकदवान असेल पण जात गॅस्ट्रिक वजावर, म्हणून बऱ्याच माणसाला ती पचत नाही. काय? पण ज्वारी ताकदीला बी तशीच आहे आणि आरोग्याला बी तशीच आहे. नंबर 1 सर्व धान्यात श्रेष्ठ धान्य ज्वारी. हाब्रेट कोण आहे? तिची मावशी का? बेसळ झालंय का नाही झालं? सर्व दुधात चांगलं दूध कुणाचं? गाईचं आहे का नाही? आणि जर्सी कोण आहे? चुलत बहीण आहे होय तिची. म्हणजे आता जेवढ्या जगातल्या गाजलेल्या चांगल्या वस्तू पदार्थ आहेत त्या प्रत्येकात काय झालंय? बोला काय झालंय? भेसळ झालंय. पण महाराज, त्याची पुढे चाली भिजाची. फक्त जगात एकच असं झाड आहे त्याच्यात भेसळ करता आलं नाही. तुका म्हणते होई जे संग, तुका म्हणते होई जे संग.
वचना जयाची या थोडं म्हणायला कसे मुळात मुद्दा असा आहे देवाचं नाव अमृताप्रमाणे अमृताची भळे अमृताची कबूल आहे परंतु ते देवाचं अमृतमय नाव तोंडाला येण्यासाठी बेसळ काम जमत नाही बेसळ काम जमत नाही प्रमाण देतो ना तुम्हाला नाम नवदे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा बेसळ आहे देवाचं नाव तोंडाला येत नाही कुणाच्या समजायचं भेसळ आहे संतवाङ्मय ना ह्याच्या पुढे जाऊन सांगतो नाथ महाराज सांगतो काय माय गेली होती काय माय गेली होती हरी नये मुखाची हरे नाथ महाराजांची भाषा काय माय गेली होती भूतापाशी हरिनय मुखाशी अरे मुडा देवाचं नाव तोंडाला येत नसेल तर समजायचं माग काहीतरी कुटाणा झालाय म्हणजे ही कलम रोपट आहे कसलं रोपट आहे हा म्हणून संत हे रोपट कसे सांगण्यासाठी तुका म्हणे गुणचंदनाची अंगी तैशी तुम्ही जगी संत चंदनात बेसळ नाही तसं संतात बेसळ नाही म्हणून तुका म्हणे तैसी होई जे ती संगे वास लागे अंगे चंदनाच्या ऐशियाचा संग दी नारायणा ओलावा वचना जयाचिया अपशब्दाबद्दल क्षमा योग्य ज्ञानोबरायाचा प्रसाद वेडी वाकडी असेल अशी ही पुष्पांजली भगवान ज्ञानोबरायाच्या चरणी सेवा समर्पित वाणीला पूर्ण विराम चालणं होता हालचाल जय विठ्ठल